नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अमोघ चॅनलवर। आजची कथा आहे जोडी जुगाडू मामाची आणि भाच्याची। एक बनवतो हीटर आणि दुसरा बनवतो शावर। दोघंही भन्नाट देशी इंजिनियर आणि इंटरनेटवर सुपर हिट जोडी। पहिल्यांदा भेटूया आपल्या जुगाडू मामाला। थंडी आली पण घरात हीटर नाही। मग काय, मामाने घेतली एक वीट, ड्रिलने 2 खाचा केल्या, कॉईल बसवली, वायर जोडली आणि चालू केलं देशी वीट हीटर। मामाचं म्हणणं, महागडे हीटर विकत घेण्यापेक्षा वीटीत ऊब आहे आणि मनात उकळी। लोक कमेंटमध्ये लिहितायत की हा माणूस थेट इस्रोमध्ये भरती होणार, तर काही म्हणतायत की असं वाटतं हा मामा हीटर नव्हे बार्बेक्यू पार्टी करतोय। आणि बघा गंमत, मामा वीट हीटर समोर बसून थंडी कमी करतोय आणि त्याचा छोटा भाचा शेजारीच काहीतरी आखतोय। आता येतो भाच्याचा नंबर। हा छोटा इंजिनियर तर एकदम भन्नाट। त्याने पॉलिथिनच्या पिशवीत पाणी भरलं, ती वर बांधली, दंडीने छोटं छिद्र केलं आणि झालं देशी शावर तयार। महागड्या शावरची काही गरज नाही। हा छोटा मुलगा म्हणतो, थोडं पाणी, थोडं डोकं आणि भरपूर मजा। लोकांना त्याची मासूम स्मित आणि जुगाड पाहून खरंच विचार आला की हीच खरी इंजिनिअरिंग आहे। कमी साधनं पण प्रचंड कल्पकता। आता कल्पना करा, एकीकडे मामा वीट हीटर समोर बसून थंडी कमी करत आहे आणि बाजूलाच भाचा पॉलिथिन शावर खाली न्हातोय। दोघंही आनंदात। एकाच घरात 2 वेगवेगळे जुगाड। हीच खरी देशी इनोव्हेशनची जोडी, मामा आणि भाचा सुपरहिट कॉम्बो। खरं सांगायचं, ही दोन्ही दृश्य आपल्याला शिकवतात की आनंद कुठे विकत मिळत नाही, तो छोट्या जुगाडातूनच सापडतो। थोडं डोकं, थोडं बालपण आणि भरपूर सर्जनशीलता, बस एवढंच लागतं हॅपी लाईफसाठी। तर मित्रांनो, आजच्या या जुगाडू मामा भाच्याच्या कहाणीतून शिकलो, इंजिनिअरिंग कॉलेज लागत नाही जर मनात इनोव्हेशन असेल। पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोघ चॅनलवर संध्याकाळी 6 वाजता।